मे महिन्याचा पहिला आठवडा संपला, अजूनही मार्च व एप्रिलचे पैसे येणे बाकी आहे. मोबाईल हातात घेतला की एकच आज पैसे आले, 3,000 आज आले, SMS आले, या 12 जिल्ह्यात आले, त्या 12 बँकेत आले, अशा अनेक चुकीच्या बातम्या फिरताना दिसतात. म्हणजे एक प्रकार सरकार आपली चेष्टा करतो आणि ही लोक सुद्धा आपली कुठेतरी भावनिक फसवणूक करतात. लाडक्या बहिणीच्या संदर्भात समाज माध्यमाकडून एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे की लाडक्या बहिणीच्या खात्याला आजपासून 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. येत्या 24 तासामध्ये हे पैसे 4,500 रुपये जमा होतील. टप्प्याटप्प्याने अनेक बहिणींना याबाबतचे SMS प्राप्त झालेले आहेत. अनेक जिल्ह्यामध्ये याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि रात्रीच सरकारने उशिरा अधिसूचना जाहीर केलेली आहे. त्याबाबतचा GR प्रसिद्ध केलेला आहे. अशा बातम्या न्यूज पोर्टलवरून किंवा जे काही न्यूज चॅनल आहेत तर याच्यावरून ह्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. मात्र याबाबतची नेमकी अधिकृत माहिती काय आहे की कारण ह्या बातम्या प्रसिद्ध होत असताना ज्यावेळेस लाडक्या बहिणी आपलं बँकेचं खातं चेक करतात किंवा त्यांना कुठलाही असा SMS प्राप्त झालेला नसतो आणि मग अशा स्थितीमध्ये हे नेमके पैसे कुठे जमा झाले याबाबत लाडक्या बहिणीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि हे नेमके कुठं आणि कुठल्या याच्यामध्ये तुम्ही त्याची पाहणी किंवा पडताळणी करू शकता याचीच माहिती आपण पुढच्या एका मिनिटामध्ये घेणार आहोत. सरकारकडून एक अतिशय महत्वाकांक्षी किंवा महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन निर्माण करणारी लाडकी बहीण नावाची योजना सुरू केली असल्याचा गाजावाजा सरकारकडून आणि समाज माध्यमांकडून सातत्यानं केला जातो. जे काही लिडिंगचे न्यूजपेपर असतील, पोर्टल असतील तर त्यांच्याकडून सुद्धा सातत्यानं की ह्या उल्लेख केला जातो प्रत्येक बातमीमध्ये की लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची योजना सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणीला गरिबीतून वर काढणारी ही योजना आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणारी योजना आहे आणि त्याच्यानंतर सरकारसाठी ही योजना किंग मेकर ठरलेली आहे. मात्र याची जर वस्तुस्थिती आणि वास्तविकता जर बघितली तर लाडक्या बहिणीला स्वावलंबी बनवण्याऐवजी अधिकाधिक गरीब बनवणारी ही योजना आहे. ही फसवी योजना आहे. हे आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की या योजनेच्या नादाला लागून अनेक बहिणींचं याच्यामुळे नुकसान झालेलं आहे. सरकारच्या पदरामध्ये सत्ता पडलेली आहे मात्र लाडक्या बहिणीचा पदर जो काही आहे पसरलेला समोर तर तो आधीही फाटकाच होता आणि आताही तो फाटकाच आहे. थिगळं जोडता जोडता आयुष्याची आणि संसाराची थिगळं जोडता जोडता तिचं आयुष्य संपत आहे. मात्र सरकारच्या या योजनांमुळं तिचं काहीही अद्यापपर्यंत भलं झालेलं नाही. एकीकडे लाडकी बहिणीसारख्या महत्वाकांक्षी योजना सांगितल्या जातात आणि दुसरीकडे दामदुपटीनं महागाई वाढवली जाते. या सर्वसामान्यांचं, महिला भगिनींचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं यानं त्या माध्यमातून शोषण केलं जातं. त्यांचं पोषण करण्याऐवजी ही शोषण करणारी व्यवस्था आहे असा आमचा ठाम आरोप आहे. तर असो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही 4,500 रुपये जमा झाल्याचे बातम्या जे काही आज सकाळपासून किंवा कालपासूनच प्रसिद्ध होत आहेत की या 12 बँकेत या 12 जिल्ह्यात यांना SMS आले, त्यांना SMS आले, तर ह्या सगळ्या बातम्या चुकीच्या किंवा विपर्यस्त किंवा भावनिक दिशाभूल करणाऱ्या आहेत असं आमचं मत आहे. सरकारच्या अधिकृत जे काही समाज माध्यम हँडल असतील किंवा पोर्टल असतील किंवा सरकारची जी काही वेबसाईट असेल किंवा जे काही सरकारी सूत्रांकडून जी काही माहिती वारंवार प्रसिद्ध होत असते तर याबाबत कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही. फक्त सरकारकडून ही माहिती समोर आलेली आहे की एकूण 2.5 कोटी लाडक्या बहिणींपैकी जवळपास 1,77,00,000च्या आसपास लाडक्या बहिणी या योजनेसाठी 30 एप्रिलच्या eKYC प्रक्रियेनंतर अंतिमतः पात्र ठरलेल्या आहेत आणि याच बहिणींना इथून पुढे आता या लाडक्या बहिणीचं अनुदान मिळणार आहे. बाकीच्या ज्या काही 60 ते 70 लाखांच्या आसपास ज्या काही बहिणी या योजनेतून बाद केलेल्या आहेत किंवा वगळण्यात आलेल्या आहेत तर त्या कुठल्या कारणामुळे वगळण्यात आलेल्या आहेत, त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्यांच्या घरामध्ये कोणी नोकरदार आहे, त्यांचं उत्पन्न मर्यादा 5 लाखापेक्षा जास्त आहे, 3 लाखापेक्षा जास्त आहे, असं कुठलंही कारण सरकारकडून या लाडक्या बहिणींना सांगण्यात आलेलं नाही. कारण त्यांचा तो घटनादत्त अधिकार आहे. मात्र सरकारकडून असं काही सांगण्यात आलेलं नाही. ही माहिती सरकारकडून जाणीवपूर्वक लपवली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये जे काही 4,500 रुपये आहेत तर मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तर मे महिना आता अर्ध्यापेक्षा जास्त संपत आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या काही पात्र आहेत तर त्यांच्याकडून सातत्यानं मागणी होत असते की आम्हाला निर्धारित निश्चित वेळेला या अनुदानाचं वितरण करण्यात यावं. महिन्याची एक विशिष्ट तारीख ठरवण्यात यावी की 7 तारीख, 10 तारीख ज्या तारखेला असेल त्याच तारखेला ते पैसे जमा झाले पाहिजे. 2-2, 3-3 महिने या बहिणीला विनाकारण ताटकळत ठेवलं जातं. सरकारच्या कुठल्याच बाकीच्या खर्चामध्ये कपात नाही. मात्र लाडक्या बहिणीसाठी हा दुजाभाव केला जातो आणि
अशा स्थितीमध्ये या प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे 4,500 रुपये एकत्रित जमा होणं हे अपेक्षित आहे. मात्र सरकारकडे नेमकी आर्थिक तरतूद काय आहे, वित्त विभागाकडून याच्या बाबत नेमकी काय हिरवी झेंडी भेटते, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतल्याच्या नंतर एकदम एका टप्प्यामध्ये 4,500 किंवा 2 महिन्याचे एकत्रित 3,000 किंवा सुरुवातीला मार्च महिन्याचे 1,500 रुपये ज्या दिवशी खात्याला जमा होतील त्याच दिवशी खरं समजलं जाईल आणि खात्याला जमा झाल्याच्या नंतर सुद्धा ते सुखासुखी बँकेच्या खात्यातून बाहेर निघतील, तेव्हाच त्या लाडक्या बहिणीच्या पदरात लाभ पडला असं समजता येईल. कारण खात्यात पैसे जमा झालेले बऱ्याचदा निघत नाही, तर हे कागद जोडा ते कागद जोडा आणि कागद जमा करण्यामध्येच आमच्या सर्वसामान्यांचं, लाडक्या बहिणींचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आयुष्य खर्ची पडत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.